पाण्याची. मिरज तालुक्यातील धडक योजनेचे सिंचनापासून वंचित लाभक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी प्रत्यक्ष बांधकामे सुरू करण्याचे जलसंपदा मंत्री यांचे आदेश. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे यश. मिरज तालुक्यातील धडक योजनेचे सिंचनापासून वंचित लाभक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी प्रत्यक्ष बांधकामे सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. याबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. मिरज तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रालगत धडक उपसा सिंचन योजनेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील म्हैसाळ, नरवाड, बेडक, वाकडी, बोलवाड, टाकळी व मालगाव या 7 गावांचा समावेश आहे. या भागातील साखर कारखान्याचा धडक योजनेत समावेश होतो, परंतु साखर कारखाना बंद झाल्याने योजना बंद झाली. साखर कारखान्याकडे वारंवार मागणी करूनही कारखान्याकडून NOC देण्यात आली नाही. तत्कालीन पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी याबाबत पाठपुरावा करून कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन त्याचा निर्णय केला होता. जलसंपदा विभागाने सर्व्हे करून अंदाजपत्रक करून टेंडर काढले होते, मात्र प्रत्यक्ष बांधकामे सुरू झाली नव्हती. आता ही कामे सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने एकूण 1860 हेक्टर म्हणजेच 4650 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. नुकत्याच मुंबई येथे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या या मागणीस यश आले असून नामदार विखे पाटील यांनी वंचित लाभक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी प्रत्यक्ष बांधकामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या झालेल्या बैठकीस आमदार समाधान अवताडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मुख्य अभियंता धुमाळे साहेब, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, पंचायत समिती सदस्य मनोज पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शीतल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.